संतोष देशमुख हत्येनंतर आता थर्मल राखेमुळेच बीड जिल्हा चर्चेत आलेला आहे। परळीमधील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून निघणारी राख घेण्यासाठी राख माफियांनी हैदोस घातलाय। दादाहरी वडगावमधील तलावावर शेकडो जेसीबी आणि पोकलेनची गर्दी झालेली पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्याने। परळीमध्ये गुन्हेगारी कशी सुरू झाली, का सुरू झाली याच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात। मात्र या गुन्हेगारीच्या पाठीमागे परळीच्या थर्मलमधली राख असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। काय आहे नेमकं राखेचं अर्थकारण आणि राजकारण? तर या अर्थकारण राजकारणाच्या मुळाशी जर जायचं झालं तर आपल्याला दादाहरी वडगाव इथल्या या तळ्यावरती यावं लागतं। आपण जर इथं बघितलं तर हे जे समोर आपलं तळं आहे, तळ्यामध्ये आपल्याला पाणी दिसत असेल, मात्र हे पाण्याचं तळं नसून राखेचं तळं आहे आणि या तळ्यातले राख उपसण्यासाठी या ठिकाणी मोठमोठी वाहनं जी आहेत, पोकलेन जी आहेत, ते शेकडोच्या संख्येने उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकता की आपल्या समोर राख उपसण्यासाठी मोठमोठे पोकलेन, जेसीबी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि या जेसीबी पोकलेनच्या माध्यमातून या ठिकाणावरून ही राख उपसली जाते। परळीमध्ये या राखेतून निव्वळ 1000 कोटी रुपयाची उलाढाल होत असेल तर परळीची आर्थिक सुबत्ता किंवा राखेच्या माध्यमातून परळी कशी मालामाल झालेली आहे हे आपल्याला लक्षात येतं। कॅमेरामन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।